नमस्कार मित्रांनो. अमावास्येचा जन्म शुभ की अशुभ? सामान्यतः अमावास्येचा जो जन्म आहे तो अशुभ फलदायी मानला जातो. परंतु हे संपूर्णपणे सत्य नाही आहे. सर्वच राशीमध्ये अमावास्या ही अशुभ फलदायी नक्कीच नसते. जसे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, वृषभ राशीमध्ये अमावास्या असेल तर अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं गरजेचं राहील. तर सगळ्यात पहिल्यांदा अमावास्येचा जन्म याचा अर्थ रवी आणि चंद्र हे जे दोन्ही ग्रह आहेत हे कुंडलीमध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी 2 अंक लिहिला गेलेला आहे त्या ठिकाणी एकत्र असतील तर तो जो जन्म आहे तो अमावास्येचा जन्म समजला जातो. परंतु एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे वृषभीची अमावास्या ही शुभ फलदायी असते. अर्थात अशा ज्या व्यक्ती असतात यांचे लाड फार होतात, घरामध्ये हे फार लाडके असतात आणि थोडेसे नाजूक सवयीचे असतात किंवा ऐशोआरामात त्यांचं जे जीवन आहे किंवा बालपण आहे ते गेलेलं असतं आणि यांना सर्व प्रकारची सुखं म्हणजे त्याला ऐहिक सुख ज्याला आपण म्हणतो हे सर्व प्रकारचे ऐहिक सुख यांना लाभतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खानपानच्या विषयी म्हणजे खाण्यापिण्याच्या विषयीचं जे अट्रॅक्शन असतं हे चांगलं असतं, यांना चांगलं खाणं वगैरे आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्यांची वाणी खूप चांगली असते. कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला ही यांच्याकडे असते. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत किंवा इतरही ज्याला आपण फॅशनचा सेल्स जो असतो तो सुद्धा या व्यक्तींकडे खूपच चांगला असतो. याचे जे डोळे असतात हे प्रचंड बोलके असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातेचे लाडके असतात, आईचे लाडके असतात. याप्रमाणे माया करणं हा यांचा स्थायी भाव आहे. साधारणतः वृषभेच्या ज्यांचा अमावास्या आहे याच्या व्यक्ती त्यांचा राहणीमान खूप चांगलं असतं, नीटनेटकेपणा यांच्यामध्ये दिसून येतो. ट्रेंडिंग फॅशन यांना तशी आवडते. जसं मी मगाशी सांगितलं की या व्यक्तींचं सगळ्यात महत्त्वाचं अस्त्र किंवा ज्या महत्त्वाचं जी गोष्ट नजरेत भरण्यासारखी असते ते म्हणजे त्यांची वाणी, त्याचा आवाज, त्यांचं बोलणं हे फार चांगलं असतं. कुठलंही बोलणं सहजपणे बोलून दाखवायचं किंवा मुद्दा कितीही गुंतागुंतीचा असला किंवा गंभीर असला तरी तो सहजपणे समजावून सांगायचा हा प्रकार यांच्यामध्ये चांगला दिसून येतो. हसत बोलण्याची सवय ही या राशींच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. जरी या व्यक्ती तुम्हाला वरकरणी ज्याला आपण म्हणतो खर्चिक वाटत असला तरी मुळात खर्चिक नसतात. पैसे कशा प्रकारे खर्च करायचे प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे याच्या संदर्भातली यांना माहिती खूपच चांगल्या प्रकारची असते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अमावास्या ही साधारणतः स्त्रीला थोडीशी अशुभ फलदायी असते. याच्यामागचं कारण असं आहे की अमावास्येला चंद्राचं जे बळ असते ते बरंच कमी असतं आणि चंद्र हा भरण पोषणाचा कारक समजला जातो किंवा स्त्रीत्वाचा कारक समजला जातो. तर साधारणतः अमावास्येचा जन्म ज्यांचा असं खास करून स्त्री वर्गामध्ये त्याच्यामध्ये स्त्रीत्व थोडंसं कमी असणं किंवा ज्यावेळेस ते संततीच्या संदर्भात विचार करतात या संततीच्या संदर्भामध्ये थोडेफार त्रास म्हणजे बाळंतपणा त्रास होणं किंवा विस्कन्सिव्ह होणं वगैरे अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. असं पण पाहिलं तर ज्यांचा वृषभेची अमावास्येचा जन्म असतो त्यांना डोळ्याच्या संदर्भातले त्रास वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. त्याचप्रमाणे या वृषभ राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. पैकी कृत्तिका नक्षत्रातली अमावास्या ही तशी पाहिली तर थोडीशी डेंजरस असते. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, उष्णतेच्या संदर्भातले विकार, डोळ्याच्या संदर्भातले त्रास, मातापित्याचं सुख कमी मिळणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान नक्की येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक पॉझिटिव्ह गुण आहे की कृत्तिकेची अमावास्या असते तर हे जे माणसं असतात हे बेफाम असतात, बेछूट असतात, बिंदास्त असतात. म्हणजे कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत हे कोण न डगमगता पुढे जाणारे असतात. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. रोहिणी नक्षत्रात समजा अमावास्या असेल म्हणजे रविचंद्र रोहिणी नक्षत्रात असेल तर पूर्णपणे जे आता जसं आपण त्याचे काय परिणामाचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. रोहिणी नक्षत्रातली जी अमावास्या असते ती अतिशय उत्तम समजली जाते. अशा ज्या व्यक्ती असतात त्या मुळातच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतात. म्हणजे लहानपणापासूनच त्यांचं लाड प्यार खूप चांगल्या प्रकारे होतं. यांच्या बाबतीत सगळं काही घरच्याकडं ऐकलं जातं आणि एक वेगळ्याच प्रकारची चांगली ट्रीटमेंट ही यांना मिळते आणि नशिबाने यांना या सगळ्या गोष्टी मिळतातही. मुळात तसं पाहिलं तर रोहिणी नक्षत्रातला जर का अमावास्या असली तर खूप काही कष्ट करणं किंवा खूप काम करणं किंवा घाम गाळणं वगैरे हा प्रकार यांना जमत नाही. अगदी ऐशारामात जगतात आणि त्या सगळे सुखं त्यांना मिळतात. म्हणजे स्वतःचं घर, गाडी, बंगला वगैरे या सगळ्या ज्या अधिभौतिक सुखं आहेत ती सर्व प्रकारचे मिळतात. जर का कुठल्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये रोहिणी नक्षत्रातली जर का अमावास्या असेल तर ती फार शुभफलदायी असते. अशी जी स्त्री आहे ती इतरांसाठी सुद्धा खूप शुभफलदायी ठरते किंवा ती त्यांच्यामध्ये म्हणजे अशा स्त्रीच्या बाबतीमध्ये लक फॅक्टर जो आपण म्हणतो तो खूप चांगला असतो. मृग नक्षत्राचा समजा मृग नक्षत्रामध्ये समजा अमावास्या असली तर असे ज्या व्यक्ती असतात या खूप अलर्ट असतात. म्हणजे खूपच
छोट्या मोठ्या गोष्टीच्या संदर्भात खूप चांगला विचार करायला असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टीबद्दलचे त्यांच्यामध्ये जो अलर्टनेस असतो तो खूप चांगला असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना वाचनाची भरपूर आवड असते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि भविष्यात येणारे जी काही संकट असेल किंवा दुःख असेल त्या संदर्भात आधीच ते त्याची तयारी करून ठेवतात किंवा तरतूद करून ठेवतात. तर हा जो गोष्ट आहे ही गोष्ट मृग नक्षत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. मृग नक्षत्रातली किंवा रोहिणी नक्षत्रातली अमावास्या असेल खास करून स्त्रीच्या कुंडलीमध्ये तर त्याचं जे सौंदर्य आहे हे नजरेत भरण्यासारखं असतं. खास करून डोळे किंवा नेत्र जे असतात ते अगदीच म्हणजे उत्तम असतात किंवा मॅग्नेटिक अशा प्रकारचं याचं सौंदर्य असतात. तर एकंदरीतच सांगायचं झालं किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर वृषभीची अमावास्या ही शुभ फलदायी असते. फक्त कृतिका नक्षत्रामध्ये जे अमावास्या असेल तर मात्र थोडंसं त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. परंतु तसं पाहिलं तर वृषभीतली अमावास्या याचं वागणं, बोलणं, दिसणं, इतरांबरोबर इंटरॅक्शन हे खूप चांगलं असतं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच प्रमाणात सकारात्मक असतो आणि यांच्यामध्ये काम करण्याची ताकदसुद्धा खूप चांगली असते. म्हणजे हसत राहून आपलं काम व्यवस्थितपणे करणं हा प्रकार या राशींच्या व्यक्तींमध्ये खूप चांगला असतो. फक्त एकच गोष्ट असते ती थोडीशी विचार करण्यासारखी येते म्हणजे हट्टी स्वभाव. आता जो हट्टी स्वभाव असतो तो हट्टी स्वभावाचे सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही गोष्टी दिसतात. जर काय तुम्ही तुमच्या करिअरमध्ये हट्टी स्वभाव ठेवला म्हणजे करिअर जर का तुम्ही एखादं निवडलं आणि त्याला मुळापासून जर समजा त्याच्याबद्दल काम केलं आणि हट्टीपणा म्हणजे फर्जीवरच जर का व्यवस्थित ठेवला तर अर्थातच तुम्ही करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता. परंतु रिलेशनशिपच्या बाबतीत नातेसंबंधामध्ये हा जो हट्टीपणा आहे हा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. या ठिकाणी थोडंसं काम करणं गरजेचं राहील. परंतु एकाच शब्दात सांगायचं झालं तर वृषभीतली अमावास्या ही शुभ फलदायी असते. धन्यवाद.